नांदेडमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडली आहे। 6वीत शिकणारा 12 वर्षीय वैभव पांचाळ हा स्वभावाने अत्यंत शांत व हुशार विद्यार्थी होता। काल सकाळी 5:45 वाजेदरम्यान तो झोपेतून उठला आणि खोलीच्या बाहेर पाय टाकताच त्याचा मृत्यू झाला। या 12 वर्षीय चिमुकल्यासोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। 6वीत शिकणाऱ्या या वैभव सोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नांदेडमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच ही भयंकर घटना घडली आहे। 6वीत शिकणारा 12 वर्षीय वैभव पांचाळ हा स्वभावाने अत्यंत शांत व हुशार विद्यार्थी होता। शहरातील आनंद नगर भागात वानखडे वसतिगृह आणि कोचिंग क्लासेस आहेत। याच वसतिगृहात वैभव पांचाळ हा विद्यार्थी होता। शिवाय अनेक विद्यार्थी या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत। वैभव हा लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील रहिवासी असून 6वी वर्गात तो शिक्षण घेत होता। 5वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुटुंबियांनी त्याला नांदेड शहरातील एका शाळेत टाकलं। त्यानंतर राहण्यासाठी आणि ट्युशनसाठी आनंदनगर भागातील वानखडे वसतिगृहात दाखल केलं होतं। काल सकाळी 5:45 वाजेदरम्यान तो झोपेतून उठला आणि 3ऱ्या मजल्यावरून तो खाली पायरीवर पडला। तत्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। 3ऱ्या मजल्यावरील पायरीच्या कठड्यावरून घसरून खाली पडल्यानं त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं आहे। 3ऱ्या मजल्यावर तो काय करत होता, अपघात की घातपात, याचा तपास विमानतळ पोलिसांकडून केला जातोय।